आई बहिणी, वडील बंधू, मित्रपरिवार, आज तुम्ही माझ्यासाठी सत्कार सोहळा केला, पण माझ्यासाठी हा कृतज्ञता सोहळा आहे. सत्कार माझ्या वर्दीचा आहे, कुण्या माणसाचा नाही. आणि हे देशासाठी खूप मोठी गौरवाची बाब आहे. आपल्या देशामध्ये सैनिकांचा एवढा सन्मान होतो आणि देशामध्ये महाराष्ट्रामध्ये अजून त्यात बाकीच्या ठिकाणापेक्षा जास्त सन्मान आहे. कारण आम्ही ज्यावेळेस इतर मित्र जे आमच्याबरोबर सर्व्हिस करतात त्यांना बोलतो त्यावेळेस जे उणीव त्यांच्याकडे जाणवते की असा जो चार चौघांचा ग्रुप जो बसतो सत्कारासाठी येतात, लांबून लोक येतात, तसं त्यांच्याकडे फार कमी प्रमाणात सापडत आहे. आपल्याकडे ते प्रमाण खूप चांगलं आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात तर अजून जास्त आहे. आपल्याकडे पण सुरू झालं, आपल्या गावात पण याच्या अगोदर नव्हतं. बरेच आता माझे सैनिक आपले इथं बसलेले आहेत. युवराज मामाने सुरुवात केली, छोटे खाणी सुरुवात झाली. 20 rupees received on Bharat हे Pay. त्याच्यापेक्षा थोडं अजून चांगलं झालं, याच्या पुढचं अजून चांगलं होईल. आता मला वाटतं विक्रम एक राहिला फक्त आपल्या रिटायरमेंटचा. हा, चव्हाणाचे आपल्या कुंडलिकाबाचं पोरग आहे काय. आणि नुकतंच कळालं की एक अजून एक मुलगा भरती पण झाला. तुरे, ज्ञानेश्वर तुरेचा मुलगा. अनुभव तर खूप मोठा आहे. माझं बालपण इथं गेलंय, माझं परिवार तुम्हाला माहित आहे, सर्व काही सर्वांच्या समोर आहे. असं काही नवीन त्यात सांगण्यासारखं कायच नाही. आणि अगोदरचा काळच असा होता की मॅक्झिमम लोकांना, जास्तीत जास्त लोकांना पैशांची उणीव होती, सुखसुविधांची उणीव होती, कष्ट करून लोक पुढे गेलेले होते. त्यातल्याच आपण पण एक, असं काय वेगळं काय नव्हतं. पण संधी मिळाली, मी इथून उस्मानाबादला गेलो, तिथे शाळा शिकण्याची संधी मिळाली. त्या संधीतून माझा एक मित्र होता आहे, अमोल अवस्थी, त्याच्यावर सहज भरती लावून गेलेलं आणि आम्ही भरती होऊन आलो. तो आज येऊ शकला नाही, तर मी त्याच्या प्रती कृतज्ञ आहे की त्यामुळं मला आज 30 वर्षाची सेवा करण्याचा मौका भेटला. त्यानंतर मी कृतज्ञ आहे या आपल्या भारत मातेचा, इंडियन आर्मी अशा मोठ्या ऑर्गनायझेशनचा, ज्यांनी माझ्यासारख्या एक लहान गावातून आलेल्या माणसाला आपल्यात सामावून घेतलं आणि एक मला वातावरण दिलं किंवा एक मौका दिला देश सेवा करण्याचा. काम करत करत देश सेवा झाली. असं म्हणजे उपाशीपोटी देश सेवा नाही किंवा कायच घडत नाही, उपाशीपोटी देवपूजा देखील होत नाही. पण कष्ट करत करत किंवा आपलं घर चालवत चालवत जी देश सेवेचा मौका मिळतो, खूप कमी लोकांना भेटतो तो. देश सेवा मग सगळ्याच बाबतीत आहे. शिक्षक आहेत, ते पण विद्यार्थी घडवतात. डॉक्टर आहेत, ते पण सेवा करतात. आता पोलीस आहेत, ते पण सेवा करतात. देश सेवा सगळेच करतात. आर्मी पण करते. पण आर्मीची एक अशी इमेज आहे, मी वर्दीमध्ये आहे, आर्मी म्हणून आहे. आता मी आर्मी म्हणून संबोधित करतो, मी वैयक्तिक नाही. आर्मीची एक आपल्या देशामध्ये अशी इमेज आहे की काही झालं तरी आर्मी आपलं सगळं चांगलं करेल, आर्मीमध्ये वाईट काय होणार नाही. भूकंप झाला, भूकंपामध्ये ज्यावेळेस पोलीस यंत्रणा हातगाईला आली त्यावेळेस आर्मी उतरवली. कारण आता भूकंपग्रस्तातले बरेच इथे मुली असतील किंवा आपले पाहुणे आहेत, त्यावेळेस लोकांनी बघितलंय, माणसं काढायच्या अगोदर लोकांनी दागिने काढायला सुरुवात केली होती. तो एक काळ आपण बघितला, त्यावेळेस आर्मी आली, त्यावेळेस ते व्यवस्थित कंट्रोल झालं. आणि आजचं ताजं उदाहरण बघितलं, नीट परीक्षा व्यवस्थित होत नाही, आर्मीला त्यांनी द्यायचं ठरवलं. म्हणजे या भारतामध्ये छोट्यातली छोटी गोष्ट होऊ द्या किंवा मोठ्यातली मोठी गोष्ट होऊ द्या, अडचणीचा काळ असू द्या किंवा देशावरचं दुःखाचं सावट असू द्या, संकटाचं सावट असू द्या, आर्मी तिथं पाय रोवून उभी आहे. आणि त्यामुळे आपला देश खूप चांगला चालतोय. शेजारचा देश बघितलं, पाकिस्तान बघितलं, बांगलादेश बघितलं, तिथं आर्मीचं कसं रूप आहे हे सगळ्यालाच माहिती आहे. आजकाल सगळेच न्यूज वगैरे बघतात, युट्यूब वगैरे सगळे बघतात. त्या बाबतीत बघितलं, आपली आर्मी जी आहे ती खूप चांगली आहे. आणि त्या अशा मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये मला सेवा करायचा मौका भेटला. आणि त्यातल्या त्यात जे सेनेवर लढतात त्यांची सेवा करण्याचा आम्हाला जास्त मौका भेटला. कारण मी मेडिकल कोर मध्ये असल्यामुळं जे सैनिक आपले बॉर्डरवर काम करतात किंवा इतर ऑपरेशन मध्ये काम करतात, त्यांच्या परिवाराची सेवा, त्यांचे ते घायल झाल्यानंतर त्यांची सेवा करण्याचा आम्हाला मौका मिळतो. ते त्यांचं काम खूप मोठं आहे. ज्यावेळेस समोर एक बंदूक येते त्यावेळेस उभं राहणं मोठ्या धैर्याची गोष्ट असते. ते त्यांना शिक्षणच दिले असते, तुम्ही 100 चालात, 30 त्यातले मरणार आहेत, 70 माघार येणार आहे. मग 30 कोण आहेत त्यातले, किंवा 10तले 3 कोण आहेत ते कोणालाच माहित नाही. जी पहिली गोळी आली त्यावेळेस ज्याच्या नावाने ती गोळी आली, ज्याला लागली, रोड ओपनिंग पार्टी जाते, ऑपरेशन मध्ये लोक थांबतात, अँब्युश लावून थांबतात. अचानक चाललं, पण मारणाऱ्याला माहित आहे इथून लोक जात आहेत, पण जे चालले त्यांना माहित नाही ना कोण लपून बसले. ते फर्स्ट फायर झालं, पहिली गोळी लागली, ज्याच्या नशिबी होती तो देशासाठी कामी आला. बाकीचे लोक त्यावेळेस सावध होऊन जातात.
अशा कंडिशनमध्ये लोक काम करतात आणि त्यांची सेवा करायचा आम्हाला मौका भेटतो. त्यामुळं एक अशी दुहेरी सेवा आमच्याकडून घडली, एक देशसेवा आणि दुसरी अशा सैनिकांची. त्यांचे आई वडील आहेत, किती तर आता माझ्या हॉस्पिटलमध्ये बघतोय, ते येऊ शकत नाहीत. त्यांच्या मुली किंवा त्यांच्या सुना घेऊन जातात हॉस्पिटलमध्ये, माहीत नसतं त्यातलं काय, तरी ते घेऊन फिरतात. मग ते आमच्यासारखे लोक त्यांना मदत करतात. आमचं कर्तव्य आहे ते. मदत म्हणजे काय कुणा उपकार करत नाही, पण आमचं कर्तव्य आहे ते, आम्ही कर्तव्य पार पाडतो. त्या कर्तव्यातून काम करत करत हे एवढं मोठं ऑर्गनायझेशन आज व्यवस्थितरित्या काम करत आहे. ज्यावेळेस तुम्ही पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये वगैरे बरेच लोक जात असतील, त्यावेळेस बऱ्याचदा अनुभव येतो. बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पैशाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो. पैसा खर्च करायला सगळेच तयार आहेत, पण ती व्यवस्थित ट्रीटमेंट करतील का, योग्य ट्रीटमेंट करतील का, याचा कुणालाच विश्वास नाही. पण त्याच आम्ही सांगतो बाबा तुम्ही आर्मीमध्ये या, ट्रीटमेंट तर योग्य होणारच, पण पैशाच्या हव्यासापोटी मेलेल्या माणसाला व्हेंटिलेटरवर ठेवणार नाही, त्याची गॅरंटी आर्मीमध्ये आहे. याची गॅरंटी आमच्या मेडिकल कोरमध्ये आहे. आणि ज्यावेळेस असे गरजू लोक येतात, तिथं बाहेर थांबलेले असतात, झोपण्यासाठी जागा नाही, हे नाही, त्या लोकांना आम्ही मदत करतो. त्यावेळेस खरंच मन भरून येते, तर आपण या लोकांच्या कामी आलो. बाकी आता कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मग माझी आई आहे, तिच्या मार्गदर्शनाखाली आम्ही किंवा तिच्या आशीर्वादाने इथपर्यंत पोहोचलो. आता तात्या नाही तिथं, तात्या वारले, त्यांना पण माझा नमस्कार. बाकी आमचे दासमी परिवार असू द्या, लहानातल्या लहान, मोठे ते मोठे, एकमेकाची मदत आहे. दोनच घर आहेत आमच्या इथं, 3 इकडे, एक राजाच, एक चार, आपसात मिळून मिसळून राहतात. आणि तुमचं सगळ्याचं सहकार्य आहे, त्यामुळं व्यवस्थित आहे गावात. इकडं गावाकडचं काय जास्त टेन्शन येत नाही आम्हाला. त्यातल्या त्यात काय मदत लागली तर शेजारी पाजारी, जसं आता मला अर्जुन मामा, दत्तू अण्णा, हे लोक, आता युवराज मामा पण आलेत आमची मदतीला, यांची मदत होते. देवांना मुलं आहेत, त्यांची मदत होते. वैयक्तिक नाव घ्यायचं म्हणजे छोटे छोटे गरजा असते, त्यावेळेस माणूस ज्यावेळेस मदतीला उभारते त्यांचे नाव. मग बाकी तर आहेतच गावातले सगळे आमचे. माझा मित्र परिवार भरपूर आहे गावात, लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे माझे मित्र आहेत. हसून नमस्कार करणे, मनातून नमस्कार करणे आपलं कर्तव्य आहे, ते आम्ही करत राहतो. त्यातच मैत्री वगैरे जुळत राहते, कुणाचं वाईट नाही, कुणाचं काय नाही. त्यातल्या त्यात कुणाबरोबर असं चुकून कधी काय घडलं असेल तर मी त्यांची ह्या स्टेजवरून क्षमा मागतो. आता परत आलो इथं गावात, इतके दिवस संबंध होते, आता रोजचा संबंध आपला राहणार आहे. माझा पण प्रयत्न राहील तुमच्यावर जुळवून चालायचा. आर्मीवाले जुळून चालत नाहीत असं म्हणते, पण आम्ही बघतो बरेच लोक जुळून चालतात, आणि मी तर अगोदरपासून जुळून चालते. त्यामुळे मला काही एवढा त्रास होणार नाही तुमच्याबरोबर जुळून घ्यायला, आणि तुम्ही पण मला सामावून घ्यायची अपेक्षा मी करतो. बाकी कृतज्ञता आम्ही माझ्या शिक्षक मान्यवरांचं करतो, जे इथं बोलावल्यानंतर आवर्जून आलेले आहेत. त्यांनी आम्हाला घडवलं, तिथून पुढे आम्ही घडत गेलो. माझे मित्र आचरेचे क्लासमेट आलेत, फारुख सर वगैरे मित्र कंपनी आले. त्यानंतर हे गावातले मित्र आहेत, सगळे त्यांचे आम्ही कृतज्ञ आहोत. त्यानंतर आमचे वडील बंधू विनोद दासमे, बाळकृष्ण दासमे, सहपरिवार आमच्या वहिनी आहेत, त्यांची पण खूप आम्हाला मोलाची मदत होते. आता मुली आमच्या अजून शिकतात, भावाची मुलं खूप आता मोठे झाले आहेत, चांगल्या पदावर गेलेत, आपापले कमवत आहेत, आनंदाने आहेत, सगळे बघून आनंद वाटतो. कृतज्ञता आहे. माझ्या एक विनोद केसकर म्हणून एक मित्र आले, स्पेशली त्याचे पण मी कृतज्ञ आहे. त्याची पण मला खूप मदत होते, कुठल्या पण कार्यक्रमाचं वगैरे कुठला मी तिथं असताना फोन केल्यावर पहिल्या हाकेला हो देणार माझे मित्र आहे ते, त्यामुळे त्याचे खूप खूप आभार. बाकी अजून माझे उस्मानाचे मित्र आहेत, त्यांचे पण खूप खूप आभार. आणि आता जास्त वेळ न घेता आलेल्या पाहुण्यांचे आभार, वेळात वेळ काढून एवढं लांब आले, तुमचे पण खूप खूप आभार. थँक्यू, धन्यवाद.